श्री शंकर गीता अध्याय 5. श्री गणेश नमः श्री सरस्वते नमः. शंकर महाराजांचे चरण देखून बहरले पंचप्राण. जे सौख्याची असती खान वंदन त्यांना सोहे. वंदन करा महाराजांना आनंद होई अपार मना. महाराजांचे गुण गातरा भरून येते शरीर. एकदा भक्तांच्या समवेत महाराज बसलेले हसत. आरडा ओरडा गोंधळ होत शेजारीचा लोकांचा. एक मोठा नाग निघत त्याला मारण्याचा प्रयत्न चालत. महाराज तेथे धावून जात खवळलेला नाग तो. महाराज त्याच्या जवळ जात नाग पायाचं विळका घालत. बेफानपणे फणा काढत नाग फुसफुसू लागला. महाराजांनी फण्यावरून प्रेमाने हात फिरवून नागराज शांत व्हावे म्हणून गोडीत त्याला सांगितले. नागराज अगदी शांत होत पायाचा विळखा काढत मानेनेच त्यांना वंदन करीत. कोणही त्याने ओळखले. हातात घेऊन नागराज अरण्यात गेले महाराज. शंकराचा हा दिव्य साज तेथे दिला सोडून. वाठार गावचा मल्ल असत शक्तीची त्याला मस्ती चढत. अनेक गावात तो प्रख्यात चालला डवलात रस्त्याने. मल्ल होता जणू महान हत्ती. महाराज अचानक तेथे येती बसती त्यांच्या खांद्यावरती. मल्ल घामाघूम होत महाराजांच्या ओजानी दमच्या खोत्याची होऊनी. रडकुंडीस अगदी येऊनी शरण आला महाराजा. महाराज उतरले खांद्यावरून मल्लांनी धरले त्यांचे चरण. मनी म्हणे अवली आहे मान आश्चर्य मोठे मज वाटे. महाराज म्हणते मल्लास तुझला कुस्ती जिंकावयास. मार्ग एक सांगतो खास गाव जेवण द्यावे तू. आताच दवंडी पिटवावी सर्वास जेवण्या बोलावावी. मल्ल म्हणे काहीच न मज ठाई फजिती होईल दवंडीने. महाराज म्हणाले मल्लाला मी असता काळजी कशाला. जेवण्या बोलावं सर्वांना आमंत्रिले गावास. त्या दिवशी महाराजांनी शेरभर तांदूळाची खिचडी करून अन्नपूर्णेची पूजा करून मनती पाने वाढावं. पंक्तीवर पंक्ती बसत हजारो माणसे जेवत. गाव सारा तृप्त होत फक्त शेरभर खिचडीत. पुढे कुस्ती ठरली पुण्याला मल्लास विजय मिळाला. खांद्यावर घेऊन मल्लाला विजय मिरवणूक निघाली. अक्कलकोट महाराज मठाजवळ शंकर महाराज उभे असत. मल्लांनी पाहता ये धावत पाय धरले गट्टच. मल्लांनी आपल्या खांद्यावर महाराजास घेतले सतोर. बेलबागेपर्यंत जोरदार मिरवणूक काढली. एकदा महाराज पुण्यात होते एका भक्ताच्या घरात. 13 पत्रे भक्ताच्या हातात पोस्ट म्हणणे दिलीच. दूर दूरच्या विविध ठिकाणी विविध उत्सव चाललेले असून उत्सवास महाराज हजर असून उरले कायसा पत्रात. पत्रे वाचून दाखविले महाराजास अनेकांनी वाचले. मंडळी अगदी थक झाली हसू लागले महाराज. 13 ठिकाणी महाराज असत. महाराज पुण्यातही दिसत. एकाच वेळी सर्वत्र असत प्रचिती दिली सर्वांस. एकदा नगरहून पाथर्डीस महाराज पायी चालत जात. मध्येच तेव्हा ते रस्त्याचा वृद्धेश्वरला थांबत. जमिनीवर हात टेकवित मोठ्याने ते अल्लक म्हणत. जमिनीतून दिव्या प्रगटत महादेवाची पिंडी ती. पिंडावरती मग काढून व्यवस्थित तिची पूजा करून महाराजांनी पिंड काढली म्हणून शंकरेश्वर म्हणती. त्या भव्य मंदिरात त्या ठिकाणी आज उभे राहिले असून शंकर महाराजांची करणी साक्ष आजही देत असे. महारण्यात गर्भाद्री पर्वत हे वाल्मिक ऋषीचे स्थान असत. मच्छिंद्र गोरक्ष जालिंदरनाथ समाधी त्यांच्या येतेची. शंकर भगवान येत कायम तेथेच राहत. मातर देव त्यांना म्हणत हेच आपेश्वर से. आपेश्वराच्या पश्चिमेस कानिपनाथ राहत. कानिपनाथ नाव ठेवित मढी ऐसे त्या गावा. याच पुण्यक्षेत्र मढीत बऱ्याच वर्षांनी दोन शांत अल्लक म्हणून केली प्रज्वलित. 4था अध्यायी प्रकथाही. खानसाहेब पुण्यात त्यांची मन नेहमी आशात. मुंबईची नुरी त्यांना नेत महाराजांचे दर्शन. महाराज म्हणती अरे खान तू आहेस का खरा मुसलमान.
पडतोस का नमाज प्रतिदिन गुरु आहेस केला की. एवढे बोलून महाराजांनी नमाजातील बारकावे खुबीने समजाविले उत्तम रीतीने. यवनांनाही जे माहीत महाराजांच्या दर्शनाने खानसाहेब बनले समाधानी. जीवन त्यांचे गेले फुलून गुरु केला महाराजा. महाराज म्हणते कोणत्याही कृतीला जो माजत नाही. ज्याचा अहंकार अल्लाशी एकरूप असतो झालेला तोच नामाजी असे खरा. नामाजी म्हणजे न माजणारा, अल्लाशी कृपा होणारा खरा इस्लामी तोच हा. इस्लाम शब्दाचा अर्थ शांती. मोहम्मद पैगंबर प्रार्थना करते शांतीचा मार्ग दाखवा म्हणते. नित्य प्रार्थते परमेशा. पैगंबराचा उपदेश पहा. कोणालाही मारू नका, चोरी करण्याची करू नका, सत्य धर्म पाळावा, सापा आणि पाकर हृदयात असं ते खरी प्रसिद्ध सिद्ध करी. कोणाला मारू नका, चुरगण करू नका, नित्य परमेशा. पैगंबराचा उपदेश पहा. कोणालाही मारू नका, चोरी कोणाचे करू नका, सत्य धर्म पाळावा, सापा आणि पाकर हृदयात असं ते खरी मस्जिद. असीम श्रद्धा असाविनीत परमेश्वराबद्दल प्रेम आहे खरा खुदा. धैर्य सहिष्णुता श्रद्धा सद्गुणांचा करा साठा. इस्लाम धर्म सांगतो महाराजांना मुसलमान विचारते शंका प्रश्न. ऐशी त्यांना उत्तरे देऊन समाधान करते सर्वांचे. निरंजन महाराज पुण्यतिथीसह महाराज जात हैदराबादेस. हैदराबादचे लोक महाराजास म्हणते होते अवलिया. हैदराबादचे प्रख्यात बटाजी बापू महान संत श्रेष्ठ अधिकारी परमार्थात कथा त्यांच्या प्रख्यात. वासुदेव केशव गोरशास्त्री वडिला माझे तज्ञशास्त्री. याज्ञिकी ख्यात ज्योतिषशास्त्री पुराणिकती पट्टीचे. भागवत सप्ताह करण्यात अगदी मानपत्र त्यांना मिळतं. बटजी बापूने हैदराबादेत सप्ताह त्यांचा ऐकला. ऐकून सप्ताह समस्त बटजी बापू खुश होत. शुक्राचार्य आईशी पदवी देत समारंभपूर्वक या बटजी बापूस महाराज देत मार्गदर्शन आशीर्वाद. बटजी बापूंच्या जीवनात आध्यात्मिक प्रगती झाली. पुण्याजवळील बोर येत राम जन्माचा उत्सव होता. एकदा महाराज तेथे जात प्रचंड गर्दी भक्तांची. रामाचा जय जयकार चालत. जन्माची वेळ जवळ येत. महाराज शांत ध्यानस्थ बसत. वेळ झाली जन्माची. महाराजांकडे सारे बघत. महाराज दृश्य जणी होत. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रगटत महाराजांच्या ठिकाणी. दाशरथी रामांचे साक्षात दर्शन घेती सारे भक्त. दर्शन घेताच पुन्हा दिसत शंकर महाराज स्वयमेव. पुण्यात संस्कृत प्राध्यापक देव महाराजास माहिती विचारत. महाराज देवांना सांगत उघडा ग्रंथ घेऊन. कोणता घ्यावायचा ग्रंथ कोणते पान उघडणे असत. हे महाराज काही न सांगत कोडे पडले देवांना. हातास येईल तो ग्रंथ घेत उघडेल ते पान उघडत. महाराजांना देवास सांगत आता वाचा पान ते. देव झाले अगदी चकित. जी शंका त्यांच्या मनात, जी माहिती त्यांना हवी असत तो मजकूर पानात. जिथे देव झाले चकित माणसाचे मग काय होत. शंका न विचारता उत्तर मिळत. अधिकार काय वर्णावा. सर सुनीलाल मेहता गुजराती. ब्रिटिशांच्या गव्हर्नर पदावरती. मुंबईत त्यांचे वास्तव्य असून विद्वान श्रीमंत अत्यंत. 1944 या 20 सणास ही घटना असे घडत. मोठे सात्विक मेहता. पाश्चात्य पौर्वात्य तत्वज्ञानांचा अभ्यास व्यासंग मोठा त्यांचा. प्रवचने व्याख्याने यांचा नाद त्यांना भारीच. दर्शने साधू संतांची, दर्शने सकल देवांची, सर्व तीर्थ क्षेत्रांची यात्रा त्यांनी केलीच. व्रते दान धर्म केला फार. परी मनात चिंतेचा भार. कधी भेटेल जगाचा भार म्हणून मन शांत. रावसाहेब मेंदळे यांना मेहता म्हणाले एकदा भगवंताचे दर्शन मजला कोण करू देईन. मेंदळे म्हणाले मेहतांना शंकर महाराजांच्या दर्शना आपण जाऊ. तुमची कामया पूर्ण तेथे होईल. मामा डेकने त्यांच्या सदनी दोघे गेले पहा मिळून. महाराज होते त्या सदनी निवांत अगदी बसलेले.
आपल्या तीक्ष्ण नजरेने मेहताच पाहिले महाराजांनी. मेहतांचे अष्टभाव आले फुलूनी, पाहू लागले महाराज. क्षणात लख वीज उसळे, कोटी सूर्याचे तेज पाकले. अत्यंत मोहक रूप प्रगटले, भगवान श्री विष्णूंचे. शंकर महाराज गुप्त झाले, तिथे भगवान विष्णू प्रगटले. मेहतास गैवरून आले, भरले नयन अश्रूंनी. चतुर्भुज विष्णू वरती छत्र, हाती गदा शंख चक्र. पाहता संतुष्ट होती नेत्र, पूर्व भगवंत दर्शन. लगेच मेहता धावत गेले, महाराजांचे चरण धरले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले, अभिषेक चरणी चालला. मुखातून चालले पुरुष सुक्त, काही वेळ असाच जात. नंतर पुरुष सुक्त थांबत, अभिषेकही संपला. मेहता चरणा मिठी मारत, चतुर्भुज विष्णू असता पाहत. शंकर महाराज प्रकट होत, धन्य झाले मेहता. प्रत्यक्ष विष्णूचे गाढावे दर्शन, ओढ हीच मेहतांची मान. ती इच्छा होता अपूर्ण, शांत झाले मेहता. महाराजांचे दर्शन झाले, मेहतांचे जीवन बदलले. आनंदाने अगदी भरले, आनंदी आनंदाचा. पानिपतच्या लढाईत अपूर्व शौर्य जे गाजवित, ते मेंदळ्याप्पा बळवंत सरदार होते प्रख्यात. यांच्याच नावाचा पुण्यात आप्पा बळवंत चौक असत. भव्य वाडा या चौकात मेंदळ्यांचा असेच. यांचे वंशज त्या वाड्यात राहतात सरदार बॅरिस्टर रावसाहेब मेंदळे असत. पत्नी ताईसाहेब गायन, भजन, प्रवचन, कीर्तन सुंदर करीत, मन लावून कार्यक्रम त्यांचाच वाड्यात. त्यांच्या कीर्तन प्रवचनाला हॉल नेहमी भरलेला. नित्य गर्दी वाड्याला, उत्सव होती सर्वही. महाराज या वाड्यात नेहमी जात असत. कसा महाराजांचा संबंध येत, ही कथा नवलाची. रावसाहेब मुंबईस असत. प्रथम पत्नी निवर्तत असून राजेश्वरी शौर्य समस्त उद्ध्वस्त जीवन झाले. मुंबई सोडून ते पुण्यात येत. भव्य वाडा भासे स्मशानावत. मन त्यांचे उदास होत, चिंताग्रस्त सदा ते. सरदार मिरीकरांनी रावसाहेब नेले आपल्या सदनी. महाराज तेथे असूनही दर्शन त्यांचे घडविले. रावसाहेबांना पाहताच महाराज त्यांच्या पाठीवर जोराने थाप मारत मारत. महाराज तेथे असूनही दर्शन त्यांचे घडविले. रावसाहेबांना पाहताच महाराज त्यांच्या पाठीवर जोराने थाप मारत. रावसाहेब म्हणाले, अरे रे राजा, तुझीच मी अगदी वाट पाहत असूनी तू नवनाथ ग्रंथातला भरतरी मेली तुझी पिंगला. तुझे उद्ध्वस्त जीवन संपणार, ज्ञानेश्वरी रसस्वादाने बहरणार, नवीन ऐश्वर्य सुरू होणार. मुख्य कलाकार तू. महाराजांच्या उद्गारांनी आणि हस्तस्पर्शांनी रावसाहेब आले गैवरून, चकित झाले अत्यंत. रावसाहेबांच्या मनात नसून सर्वांच्याच आग्रहावरून विवाह त्यांचा होऊन सदनी ताईसाहेब प्रवेशाल्या. दोघांच्या प्रवृत्तीत वयात खूप अंतर पहा असत. सांसारिक जीवनास कंटाळत विटून गेले दोघेही. सकल ऐश्वर्य सुखे सारी, हात जोडणं उभीदारी. दोघेही दुःखीचं अंतरी. ताईसाहेब ठरविती आत्महत्या करावी म्हणून. एवढ्याच निघाल्या बंगल्यातून. समुद्रापुढे आल्या जणी निरोप घेण्या जगताचा. स्वामी समर्थांचे मंदिर दिसत, जाऊन दर्शन असता घेत. सतत स्पष्ट दोन्ही ऐकू येत अष्टवक्र गीत हा. तिथे तर कोणीही नसत, मग शब्दही कोण पुकारत. अष्टावक्र गीता काय असत, कोण संदेश देत असे. बाहेर आल्या संभ्रमात तोच रावसाहेबांचे मित्र नुरी दिसत. फिरावयाला एकटच कशा येत, विचारून नेले घरात. प्रधानांकडे महाराज असत. रावसाहेबांचा निरोप येत. दोघे महाराजांच्या दर्शनास जात. महाराज म्हणाले ताईंना, ए बेबी बैस माझ्या समोर. रावसाहेब म्हणाले, नंतर. मी बेबीला खाल्लं बरं, गिळून टाकले बेबीला. महाराजांच्या उद्गारांनी ताईसाहेब गेल्या बदलून. रावसाहेब आले बहरून. पूर्ण दोघे बदलले. प्रवचने ज्ञानेश्वरीवरती करीत जा महाराज म्हणती आणि आशीर्वादही देती ताईसाहेबांना ते. इतकी प्रवचने त्यांची छान, ऐकता हरपे देहबान. वाटे ताईच्याच मुखातून प्रत्यक्ष महाराज बोलत. महाराज नेहमी सांगत, मला बोलता नाही येत, तल्लक बुद्धीचा लागत, वक्ता बुद्धिमान हो. महाराजांची योजना निवडले ताई साहेबांना.
करण्या कीर्तना प्रवचना रंग भारी चढतसे. आत्महत्या करणाऱ्या म्हणून ज्याताई त्यांना खाऊनी महाराजांनी टाकेले गिळूनी. महाराज होते बोलले याचा अर्थ कळाला तेव्हा. संपूर्ण बदलले दोघे जेव्हा. महाराज करतीला काय केव्हा विधात्यासही कळेना. महाराजांच्या कृपेने मेंदळे पती पत्नी संसारात अगदी आनंदुनी उद्वस जीवन उमलले. कथा कीर्तन प्रवचन नैमित्तिक ते गायन उत्सव होती मधून मधून गर्दी प्रचंड श्रोत्यांची. ज्ञानेश्वरीचे रसाळ सुंदर नवीन ऐश्वर्य सुरू होणार. रावसाहेबास आली प्रचिती तर महाराजांच्या शब्दांची. शंकर महाराजास करून नमन पाहिले त्यांना डोळे भरून. 5वा अध्याय संपूर्ण या ठिकाणी झाला. संतवर्य योगीराज सद्गुरु श्री राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री शंकर महाराज की जय.